तमिल सेल्वन मला नेहमी सांगायचे की सायन हॉस्पिटलचं या ठिकाणी विस्तारीकरण झालं पाहिजे, पुनर्निर्माण झाला पाहिजे. कारण या हॉस्पिटलवर इतका ताण आहे की अनेक वेळा एका बेडवर 2 पेशंट झोपण्याची वेळ येते. कारण आपण कधी कुठल्या पेशंटला परत पाठवत नाही, आलेल्या प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न करतो. मुंबईमध्ये केवळ मुंबईचेच पेशंट येतात असं नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई एक आधुनिक शहर आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातनं देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येतात आणि अनेक वेळा तर महानगरपालिकेच्या काही मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्समध्ये परदेशातले रुग्ण देखील या ठिकाणी आलेले आणि उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळतात. साहजिकच एक मोठा ताण या सगळ्या रुग्णालयावर आहे आणि म्हणूनच याचं आधुनिकीकरण करणं आणि याला एक नवीन स्वरूप देणं, याचा विस्तार करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि म्हणूनच आता हा विस्तार झाल्यानंतर जवळपास याची कॅपॅसिटी दुपटीच्या जवळपास जाणार आहे आणि 3286 बेड्स या सायन हॉस्पिटलमध्ये, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये या ठिकाणी रुग्णसेवेकरता आपल्याला उपलब्ध होणार आहेत. यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या निवासासाठी 25 मजली टावर असणार आहे. यामध्ये 13 मजल्याचं कॅन्सर केअर सुविधा असणार आहे. यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही या ठिकाणी पेट सिटी असेल, MRI असेल, सिटी स्कॅन असेल, अशा जेवढ्या सगळ्या आधुनिक डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्था आहेत, या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी असतील. 15 मजल्याची रुग्णालयाची इमारत असेल, 14 मजल्याची आपत्कालीन सेवा असेल, 13 मजल्याची बाह्य रुग्ण इमारत असेल, 40च्या वर ऑपरेशन थिएटर्स हे या ठिकाणी असतील आणि जवळपास 2500 कोटी रुपये महानगरपालिका याच्यावर खर्च करणार आहे आणि एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होणार आहे. भविष्यात वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टींमध्ये तंत्रज्ञान हे अत्यंत प्रमुख असणार आहे आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान देखील या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी वापरण्यात येणार आहे.